Hello friends, welcome to my YouTube channel. In today's lecture, we are going to start partnership final account. Okay. In this lecture, we are going to cover what is trading account, what is profit and loss account, and balance sheet. Okay. Start today's lecture. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत पार्टनरशिपचं फायनल अकाउंट, म्हणजे भागीदारीची जी काही अंतिम खाती असतात त्याला आपण सुरुवात करणार आहोत. बघा, तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये पेज नंबर 14 वरती दिलेला आहे कंटेंट्स. यामध्ये कंटेंट्स दिलेला आहे की यामध्ये आपल्याला बघा इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. बघा, म्हणजे जी काही भागीदारी खात्याची जी काही फायनल अकाउंट आहे, फायनल अकाउंटची नेसेसिटी काय आहे, गरज काय आहे, त्याचा परिचय आणि त्याची गरज आपल्याला बघायची आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ द फॉलोइंग ॲडजस्टमेंट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये कव्हर करायच्या आहेत. ओके. त्यासाठी आपल्याला पहिले बघा काय काय क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, जो अंतिम म्हणजे इयर एंडिंगला जो काही माल उरलेला असतो आपण क्लोजिंग स्टॉक म्हणत असतो. ओके. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, असे खर्च की जे आपण केलेले आहेत आणि त्यांचं पेमेंट करायचं बाकी आहे. ओके. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, असे खर्च की जे आपण ॲडव्हान्समध्ये दिलेले आहे, ॲडव्हान्समध्ये प्रीपेड एक्सपेन्स केलेले आहे, म्हणजे आधी आपण पैसे पेड केलेले आहे आणि त्यानंतर आपण त्या सर्व्हिसचा आस्वाद घेत असतो, त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणत असतो. इन्कम रिसीव्ह इन ॲडव्हान्स. ओके. एखाद्या जो काही उत्पन्न असेल ते आपल्याला आगाऊ मिळालेलं असेल. त्यानंतर इन्कम रिसिवेबल, असं इन्कम की जे रिसिवेबल आहे, असं इन्कम की जे रिसिवेबल आहे, येणार आहे. ओके. बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय, बुडत खाते असतात. हे काय असतात, बुडत खाते असतात. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. बघा, काही प्रोव्हिजन बनवलेले असतात, काही तरतुदी बनवलेल्या असतात डाऊटफुल डेब्टसाठी. संशयित जे काही बुडत खाती असतात त्यांच्यासाठी एक प्रोव्हिजन बनवलेली असते, तरतूद बनवलेली असते. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर अँड क्रेडिटर. बघा, डेटर म्हणजे काय आणि क्रेडिटर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता डेटर म्हणजे काय, जर का आपण माल विकतो आहोत, जर का सपोज एखाद्या व्यक्तीकडनं आपण एखाद्या व्यक्तीला आपण माल विकला तर तो आपल्यासाठी झाला डेटर. ओके. आणि क्रेडिटर म्हणजे कोण, ज्या व्यक्तीकडनं आपण माल विकत घेतो तो झाला आपल्यासाठी क्रेडिटर. ओके. या दोघांवरती डिस्काउंट म्हणजे काय, सूट, जी की रिझर्व्ह फॉर केलेली असते, त्याच्यासाठी सुद्धा एक रिझर्व्ह करून ठेवलेले असते. डिस्काउंट म्हणजे काय, सूट. ओके. त्यानंतर डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन म्हणजे काय, घसारा. आता डेप्रिशिएशन हा जो वर्ड आहे, हा जो घसारा आहे, हा फिक्स ॲसेट वरती आपण चार्ज करत असतो. ओके. त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अँड लोन. बघा, कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. इंटरेस्ट, भांडवलवरती इंटरेस्ट. त्यानंतर ड्रॉइंग म्हणजे काय, जी काही आपण उचल केलेली असते, जी पर्सनल यूज साठी घेतलेली असते. लोन म्हणजे काय, कर्ज, यांच्यावरचा व्याज. ओके. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. बघा, जी काही आपण गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, गुंतवणूक केलेली असते, आणि जे काही लोन आपण गिवन म्हणजे जे काही घेतलेलं, जे काही दिलेलं जे काही लोन असेल त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट हा चार्ज केला जातो, व्याज त्याच्यावरती मिळतं किंवा आपण देत असतो. ओके. त्यानंतर गुड डिस्ट्रॉय बाय फायर, ऍक्सिडेंट, इन्शुर्ड अँड अनइन्शुअर्ड. बघा, बऱ्याचदा काय होत असतं की आपला जो काही गुड्स असतो, माल असतो, तो लॉस्ट होत असतो, डिस्ट्रॉय होत असतो फायरने, आग लागल्यामुळे किंवा अपघात झाल्यामुळे. मग त्या ठिकाणी आपण काही वेळेस आपण त्याचा विमा काढलेला असतो किंवा काही वेळेस त्याचा विमा नसतो. ओके. त्यानंतर गुड स्टोलन. आता काही वेळे बऱ्याचदा माल आपला हा चोरीलाही जात असतो. ओके. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. बघा, आपण एखादे फ्री सॅम्पल म्हणजे गुड्स हे वितरण करत असतो, फ्री सॅम्पल म्हणून, एक नमुना म्हणून त्या आपण लोकांना देत असतो. हे ॲडव्हर्टायझिंगसाठी आपण ते करत असतो. ओके. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. बऱ्याचदा काय होत असतं की पार्टनर स्वतःच्या पर्सनल यूजसाठी काय करत असतात, गुड्स हा विड्रॉ करत असतात, म्हणजे स्वतःच्या याच्यासाठी ते वापरण्यासाठी काढत असतात. ओके. अनरेकॉर्डेड परचेस अँड सेल. बघा, अनरेकॉर्डेड, ज्याची नोंद नाही असा परचेस म्हणजे काय, विक्री, आणि परचेस म्हणजे काय, खरेदी, आणि सेल्स म्हणजे काय, विक्री. अशा दोघांची जी काय, जी अनरेकॉर्डेड असतात ती. त्यानंतर
कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड वाईस वर्सा. बर, मग कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? भांडवली जे काही खर्च असणार आहे, भांडवली जे काही खर्च असणार आहे की ज्यांचा समावेश कशामध्ये केला जात असतो? महसुली खर्चामध्ये किंवा महसुली खर्चाचा भांडवली खर्चामध्ये. हा अशा प्रकारे वाईस वर्सा त्यांचा इन्क्लूड केले जात असतात. त्यानंतर बिल रिसिवेबल डिझओनर. आता बिल रिसिवेबल जे काही आपलं बिल रिसिवेबल होणार होतं ते डिझओनर झालं, म्हणजे डिझओनर झालं म्हणजे ते कॅन्सल झालं किंवा जे आपल्याला पे नाही करू शकले. ओके. बिल पेबल सेम, जर हे देणारं जे काही बिल होतं ते आपण देऊ नाही शकले, ते डिझओनर झालं. त्यानंतर डेफर एक्सपेन्सेस, हे असे जे काही एक्सपेन्सेस आहे की जे डेफर्ड आहे. ओके. त्यानंतर कॅपिटल रिसिप्ट इन्क्लूड इन रेव्हेन्यू रिसिप्ट अँड वाईस वर्सा. बघा, ज्या काही रिसिप्ट असणार आहे, ज्या काही प्राप्ती असणार आहेत, ज्या भांडवली प्राप्ती असणार आहे, ज्या इन्क्लूड केल्या जातात महसूल प्राप्तीमध्ये किंवा महसूल प्राप्ती हा भांडवल प्राप्तीमध्ये यांचा समावेश केला जात असतो. त्यानंतर कमिशन टू वर्किंग कॅपिटल वर्किंग पार्टनर ऑन दी बेसिस ऑफ ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, सेल. ओके. बघा, जे काही कमिशन असतं, जे की वर्किंग पार्टनर असतो, जो काम करणारा जो पार्टनर असतो, त्याला कशाच्या बेसवरती? एकतर ग्रॉस म्हणजे जो काही धोबड जो काही आपला नफा असेल, नेट प्रॉफिट म्हणजे काय? जो शुद्ध नफा असेल किंवा जो काही सेल असेल, जी की विक्री असेल, याच्या बेसवरती त्या पार्टनरला आपण काय करत असतो? कमिशन हे देत असतो. ओके. आय होप यू अंडरस्टँड. त्यानंतर पुढे दिलेले आहे की समजा या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की द स्टुडंट विल बी एबल टू. बघा, जर का समजा आपण हे याचा जर का आपण अभ्यास केला तर जे काही विद्यार्थी असतील की ते काय म्हणजे ह्या पुढच्या गोष्टी जर का त्यांनी अभ्यास केला तर त्यांना ते एबल होतील, समजतील, त्यांना काय समजेल. बघा, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ फायनल अकाउंट. ओके. फायनल अकाउंट याचा अर्थ त्यांना कळेल. त्यानंतर नाव द नीड अँड द इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. बरं, त्याची गरज काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे, कशाचं? फायनल अकाउंटचं, हे त्या विद्यार्थ्यांना समजेल. ओके. नाव दी इफेक्ट ऑफ द ऍडजस्टमेंट इन फायनल अकाउंट. बरं, जो काही फायनल अकाउंट आहे त्यामध्ये इफेक्टचा ऍडजस्टमेंटचा जे काही इफेक्ट आहे तो कसा होतो हे त्यांना कळेल. ओके. त्यानंतर नो दी मिनिंग ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचा जो मिनिंग आहे, व्यापारी खात्याचा जो काही अर्थ आहे तो त्यांना कळेल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा जो काही खातं आहे त्याचाही अर्थ त्यांना कळेल. आणि बॅलन्स शीट म्हणजे जे काही बॅलन्स शीट आहे त्याचाही अर्थ या मुलांना कळेल. ओके. नाऊ हाऊ फाइंड द फायनल रिझल्ट ऑफ दी बिझनेस. बर, मग बॅलन्स शीट म्हणजे काय? जो काही बिझनेसचा जो काही फायनल रिझल्ट असतो तो या बॅलन्स शीट मधनं आपण दाखवत असतो. आणि हे केल्यानंतर मुलांना तो फायनल रिझल्ट कसा शोधतात बिझनेसचा ते मुलांना कळेल. ओके. या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं ऍज पर द सोल प्रोप्रायटर कन्सर्न वी विल ऑल्सो प्रिपेअर द फायनल अकाउंट पार्टनरशिप फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म. बर, ज्या प्रकारे एखादा प्रोप्रायटर कन्सर्न म्हणजे एखादा जो कोणी एक सिंगल व्यक्ती असतो की जो बिझनेस करतो, त्याच प्रकारे पार्टनरशिपचं जे काही अकाउंट असतं त्याचप्रमाणे त्याच्या इन्कमचं स्टेटमेंट सुद्धा आपण बनवत असतो. सेम दोघांची, मग प्रोप्रायटर असो किंवा पार्टनरशिप असतो, दोघांचे जे काही प्रिपरेशन आहे फायनल अकाउंट हे काय सारखं आहे. बघा, यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की काय म्हटलेलं आहे, फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म द इन्कम स्टेटमेंट अँड द पोझिशन स्टेटमेंट. ह्या दोघांचं काय आहे, या स्टेटमेंटवरनं पोझिशन कळत असते. मग ते प्रोप्रायटरचं असो किंवा पार्टनरशिपचं असो, दोघांची आपल्याला पोझिशन समजत असते. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. जनरली फॉलोइंग स्टेप आर फॉलोड इन द अकाउंटिंग. बघा, ही एक लास्ट स्टेज आहे. फायनल अकाउंट ही काय आहे, एक लास्ट स्टेज आहे त्या बिझनेसची की ज्यावरनं आपल्याला पोझिशन समजत असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे या ठिकाणी की व्हेरियस स्टेप यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता कोणकोणत्या स्टेप यामध्ये इन्व्हॉल्व आहेत बघा. अकाउंटिंग करत असताना वेगवेगळ्या स्टेप असतात. बघा, प्रिपरेशन जनरल, सर्वात आधी तर तुम्हाला
ज्यावेळेस आपण अकाउंट स्टार्ट करतो की अकाउंटची गरज आपल्याला काय आहे, आपण अकाउंट का करतो, अकाउंटिंग का करतो. सर्वात आधी तर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये काय असतं की खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये ठेवणं हे पॉसिबल नसतं. आणि बिझनेस जर का मोठा असेल तर त्या ठिकाणी अकाउंटिंग हा विषय आला. ओके, अकाउंटिंग करत असताना मग आपल्याला काय करावं लागतं, प्रिपरेशन ऑफ जनरल मग हे जे काही जनरल एंट्रीज असतात त्या आपण काय करतो, सबसिडी बुकमध्ये, सहाय्यक खात्यामध्ये त्या कुठल्या तरी बुक्समध्ये आपण मेंटेन करतो. ओके, मग ते बुक मेंटेन केल्यानंतर त्यांच्या कुठेतरी जनरल एंट्रीज केल्या जातात. ओके, मग जनरल एंट्रीजचं पुढे प्रिपरेशन आपण लेजरमध्ये करत असतो. ओके, जनरल एंट्रीज करतो, त्याच्यानंतर त्याचे लेजर पोस्टिंग करत असतो, त्यांचं बॅलन्सिंग फॉरवर्ड करतो आणि त्या लेजरांचं जे काही बॅलन्सिंग आपण फॉरवर्ड करत असतो प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्समध्ये, म्हणजेच त्या लेजरचं जे काही बॅलन्सिंग असेल ते आपण ट्रायल बॅलन्समध्ये फॉरवर्ड करत असतो. त्यानंतर त्यावरती बऱ्याचशा काही ऍडजस्टमेंट ही असतात. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट विच इज कन्सिस्ट. बरं, मग त्या ठिकाणी मग त्या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला फायनल अकाउंट बनवावं लागत असतं. मग ते फायनल अकाउंट बनवत असताना आपल्याला सर्वात आधी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट, अशा 3 टप्प्यांमध्ये हे फायनल अकाउंटचं काम चालत असतं. हे तुम्हाला 11वीलाही माहिती असेल, 11वीला आपण हे शिकलेले आहोत. ओके, बघा, ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 फायनान्शियल इयर स्टार्ट ऑन 1st एप्रिल अँड एंड ऑन दी 31st मार्च एव्हरी इयर. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही इन्कम टॅक्स जो ऍक्ट आहे त्या कायद्यानुसार फायनान्शियल इयर जे FY असतं, जे फायनान्शियल इयर असतं, आर्थिक वर्ष असतं, ते ठरलेलं आहे. 1st एप्रिलला स्टार्ट होत असतं आणि 31st मार्चला हे एंड होत असतं या कायद्यानुसार. ओके, मग जर का आपण बघितलं की मग हे करत असताना की आपल्याला फायनल अकाउंट करायचं, तर त्या ठिकाणी बघा नेसेसिटी ऑफ दी प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवण्याची गरज आपल्याला काय, ते का तयार केलं जातं. बघा, फायनल अकाउंट इज अ प्रिपेअर फॉर द फॉलोविंग व्हेरियस पर्पज. वेगवेगळे उद्देश दिलेले आहेत खाली, या उद्देशासाठी आपल्याला फायनल अकाउंट हे बनवावं लागत असतं. मग कशासाठी, टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. वर्षामध्ये आपल्याला किती प्रॉफिट किती लॉस हा झालेला आहे, मग तो ग्रॉस प्रॉफिट असेल ग्रॉस लॉस असेल ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, या फायनल अकाउंट बनवावं लागत असतं. त्यानंतर टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. ओके, मग जर का आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस जर का आपण शोधला तर त्यावरनं आपल्याला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हा शोधता येतो. ओके, त्यानंतर टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऍट द एंड ऑफ द इयर. ओके, त्यानंतर मग जर का आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधता आला, नेट प्रॉफिट शोधता आला किंवा ग्रॉस लॉस नेट लॉस हा शोधला तर आपल्याला बिझनेसची पोझिशन सुद्धा शोधता येते. म्हणजे बिझनेसची पोझिशन काय हे आपल्याला शोधता येईल किंवा आपल्याला सांगता येऊ शकते. ओके, किंवा ते शोधण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट करावं लागतं. त्यानंतर फाइंड आउट द अमाऊंट ऑफ द डेटर अँड क्रेडिटर. नुकतंच मी तुम्हाला डेटर म्हणजे काय आणि क्रेडिटर म्हणजे काय परत एकदा सांगतो. डेटर म्हणजे कोण, ज्या व्यक्तींना आपण माल विकलेला आहे ते आपल्यासाठी डेटर असतात, ज्या व्यक्तींकडनं आपण माल घेतो आहे तो आपल्यासाठी क्रेडिटर असतो. मग यांची ज्या काही अमाऊंट असतील किंवा आपल्याला म्हणजे लोकांना किती पैसे द्यायचे किंवा लोकांकडनं किती पैसे घ्यायचे हे आपल्याला या फायनल अकाउंट मधनं कळत असतं. ओके, त्यानंतर टू प्रिपेअर द व्हेरियस अकाउंट फॉर द फ्युचर प्लॅनिंग. ओके, मग फ्युचर प्लॅनिंग साठी आपल्याला बरेचसे अकाउंट बनवावं लागत असतात, त्यासाठी सुद्धा आपल्याला हे एक पर्पज आहे. त्यानंतर टू फाइंड द सोर्स अँड द ऍप्लिकेशन ऑफ द फंड. मग त्या जी काही निधी आपण बनवणार आहे की त्याचा वापर आणि त्याचा उगम फाइंड करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे फायनल अकाउंट बनवावं लागतं. त्यानंतर टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर दी पर्पज ऑफ दी रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी फर्म. बऱ्याचदा काय होत असतं की जी काही लौकिक मूल्य, गुडविल म्हणजे काय, बऱ्याचशा मुलांना कन्फ्युज असतं की गुडविल म्हणजे काय. बघा, गुडविल म्हणजे काय की जी लौकिक मूल्य असतं, जे की आपण नाव कमावलं असतं, त्याचं काही ब्रँडिंग झालेली असते, म्हणजे त्याच्या आधारावरती त्याची जी काही व्हॅल्यू असते ते गुडविल आपल्याला फाइंड करावं लागतं त्याच्या फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्मला रिकन्स्ट्रक्ट करायची असेल, त्याचं रिकॉन्स्टिट्यूशन करायचं जर का असेल तर आपल्याला गुडविलची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करणं गरजेचं आहे. ओके, टू कॅल्क्युलेट द व्हेरियस टॅक्सेस ऑफ द फर्म लाईक इन्कम टॅक्स. ओके, मग जे काही टॅक्सेस असतात
जी काही फर्म टॅक्स पे करत असते या टॅक्सेसचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला फायनल अकाउंट करावं लागत असतं. ओके, बरेचसे टॅक्सेस आहेत जसे की आता नुकतंच जीएसटी वगैरे सुद्धा देखील आता इन्क्लूड केलं, तर जीएसटी करण्यासाठी सुद्धा आपल्याला अकाउंटिंग करावं लागत असतं आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला फायनल अकाउंट हे खूप मदतगार असतं, हेल्पफुल असतं आणि हा एक सुद्धा त्याचा पर्पज आहे. ओके, मग जर का आपण बघितलं की पार्टनरशिप जे काही फायनल अकाउंट आहे बघा, प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट, बॅलन्स ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट आर इम्पॉर्टंट इन द प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. बघा, फायनल अकाउंट मध्ये प्रिपेअर करत असताना जे काही महत्वाचं जे काही ऍडजस्टमेंट या ट्रायल बॅलन्स म्हणजे ऍडजस्टमेंट असतात आणि ट्रायल बॅलन्स वरती हे करतात. आलं लक्षात, ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडजस्टमेंट वरती करता येत असतात. त्यानंतर द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर बघा, द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड एज द ट्रायल बॅलन्स. बघा, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, डेबिट आणि क्रेडिट यांची लिस्ट, या लेजरची जी काही लिस्ट बघा काय म्हटलेलं आहे की जी काही लिस्ट आहे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची जी काही लिस्ट असणार आहे त्याला आपण ट्रायल बॅलन्स असं म्हणत असतो. द फायनल अकाउंट इज अ प्रिपेअर ॲट द एंड ऑफ दी फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयरलाच आपण काय करत असतो, फायनल अकाउंट हे बनवत असतो. बघा, ट्रेडिंग अकाउंट शो द ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस. बघा, ट्रेडिंग अकाउंटचं काय काम आहे, ट्रेडिंग अकाउंट मधनं आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा सर्च करत असतो, फाइंड करत असतो. अँड प्रॉफिट लॉस अकाउंट शो दी नेट प्रॉफिट नेट लॉस ऑफ द फर्म. बघा, नेट आणि त्यानंतर ट्रेडिंग नंतर जे काही पीएनएल आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, ह्या काय काम करत असतं की नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधण्यासाठी तो कामात येत असतो किंवा त्याच्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. द बॅलन्स शीट शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस इन द फर्म ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटी ऍट द एंड इयर. बघा, आणि त्यानंतर जे काय बॅलन्स शीट असणार आहे, बॅलन्स शीट काय काम करतं की जी फायनान्शियल पोझिशन आहे बिझनेसची ती शो करण्याचं काम करत असतं की आपल्याकडे किती ऍसेट्स आहे आणि किती लायबिलिटी आहे. ऍसेट्स म्हणजे काय, मालमत्ता, आणि लायबिलिटी म्हणजे काय, ज्या काही आपल्यावरती जे काही कर्ज असेल, जी जबाबदारी असतील त्या. ओके, बघा, त्यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंट. आता आपल्याला काय करायचं आहे की ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय. बघा, ट्रेडिंग अकाउंटला आपण स्टार्ट करणार आहोत की ट्रेडिंग अकाउंट आपण बघितलं की नॉमिनल अकाउंट आहे, एक नामधारी खातं आहे. ट्रेडिंग अकाउंट इज ओपन इन द ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ऑफ द पर्पज टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट or a loss incurred during year. In the debit side of the account, all direct expenses are recorded, and the credit side account, all direct income of the firm are recorded. If trading account credit side is more than the debit side, then account shows gross profit and vice versa. The gross profit or loss transferred to profit and loss account. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट एक नामधारी खातं आहे की नाही, आणि यामध्ये हे आपण कशासाठी केव्हा ओपन करत असतो की ज्या वेळेस ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल, ज्या वेळेस जे काही फॅक्टरीज वगैरेचे जे काही प्रोडक्शन असेल, तर त्यावेळेस आपण ट्रेडिंगचं अकाउंट हे ओपन करत असतो. ओके, मग याचा यूज कशासाठी करतो आपण, ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी किंवा ग्रॉस लॉस शोधण्यासाठी करत असतो, आणि ते इयर एंडिंगला हे काम होत असतं. बघा, डेबिट साईडला जे काही असणार आहे त्याचे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, आणि क्रेडिट साईडला जे काही आहेत ते डायरेक्ट इन्कम हे येत असतात. ओके, आणि जर समजा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं की जी काही साईड आहे, जर का सपोज यांनी म्हटलेलं की ट्रेडिंग अकाउंटची जी काही क्रेडिट साईड आहे ही जर का जास्त असेल, तर त्या ठिकाणी ते आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालं आहे असं दाखवत असतो. ओके मित्रांनो, जर का समजा क्रेडिट साईडची टोटल जर का जास्त असेल तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झाला आहे आपण असं म्हणतो, आणि तो ग्रॉस प्रॉफिट आपण पीएनएल ला ट्रान्सफर करत असतो. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. मग आता या ठिकाणी जे काही ट्रेडिंग अकाउंट आहे ते ट्रेडिंग अकाउंटचा जो एक प्रोफार्मा खाली दिलेला आहे, आता हा प्रोफार्मा आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि हा प्रोफार्मा हा अशा प्रकारेच असतो, आणि जर का तुम्हाला हा प्रोफार्मा तुम्ही एकदा नीट वाचून घेतला आणि त्याला जर का समजून घेतलं म्हणजे तुम्हाला फायनल अकाउंटला काही प्रॉब्लेम येत नाही. बघा, या ठिकाणी
जे काही ट्रेडिंग अकाउंट्स फॉर इयर एंडेड आणि या ठिकाणी इयर आपण टाकत असतो, जे काही इयर आपल्याला दिलेलं असेल ते. त्यानंतर ही डेबिट साईड्स आणि ही काय आहे क्रेडिट साईड्स आहे. बघा पर्टिक्युलर 2 कॉलम, पर्टिक्युलर 2 कॉलम. त्यानंतर हे जे काही आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत डेबिट साईडला ह्या डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. ओके, या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय, जो काही बघा लास्ट इयरचा जो काही क्लोजिंग असेल तो ह्या ठिकाणी काय होऊन जात असतो, ओपनिंग होत असतो. ओके, आणि ह्या डायरेक्टली आपण आउटर कॉलम मध्ये लिहित असतो. ओके, त्यानंतर जे काही पर्चेसिंग आपण ह्या वर्षामध्ये करणार आहोत ते पर्चेसिंग या ठिकाणी येत असतं. त्यानंतर हे जे काही रिटर्न आउटवर्ड म्हणजे जे काही पर्चेस आपण केलेला आहे आणि आपल्याला जर का तो डिफेक्ट वाटला, काही खराबी वाटली तर आपण तो परत पाठवतो, म्हणून त्याला आपण रिटर्न आउटवर्ड म्हणत असतो. पर्चेस रिटर्न ही याला आपण म्हणत असतो. कॅरेज इनवर्ड असतं म्हणजे माल वाहतुकीसाठी जो काही गाडीचे काही भाडं वगैरे लागत असतं ते आपण देत असतो. त्यानंतर फ्रेट म्हणजे भाडं लागत असतं. डॉक चार्जेस म्हणजे जे जहाजामधनं जो काही माल येतो त्याच्यासाठी चार्जेस लागत असतात. त्यानंतर कस्टम ड्युटी ही जी काही आहे कस्टम ड्युटी आपल्याला हा एक टॅक्स आहे तो लागत असतो. त्यानंतर वेजेस प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस बघा ही जी काही मजुरी असणार आहे, जी काही उत्पादनासाठी लागणारे जे काही खर्च आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारा जे काही खर्च आहे तो या ठिकाणी येत असतो. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी म्हणजेच वेजेस म्हणजे काय, जे काही मजुरी असणार आहे आणि जे काही सॅलरी जे काही वेतन असणार आहे ते. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी हा एक प्रकारचा इम्पोर्ट जो काही कर आहे हा एक कर या ठिकाणी डायरेक्ट मध्ये लागत असतो. त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं की मोटिव्ह जे काही आहे बघा कोल त्यानंतर कोक गॅस मोटिव्ह पॉवर ऑइल वॉटर ग्रीस ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे कोळसा असेल ऑइल असेल वॉटर असेल ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येत असतात कारण ह्या फॅक्टरीशी रिलेटेड आहेत. ओके, त्यानंतर रॉयल्टी ऑन परचेस प्रोडक्शन जे काही रॉयल्टी आपण देत असतो परचेसवरती किंवा प्रोडक्शनवरती जे काही परचेस करण्यासाठी किंवा ज्या उत्पादनासाठी आपण रॉयल्टी पेड करावी लागत असते. त्यानंतर प्रायमरी पॅकिंग चार्जेस जे काही पॅकिंग चार्जेस असतात जे काही आपण मटेरियल बनवतो आणि त्या पॅकिंग करण्यासाठी जे काही प्राथमिक आपल्याला जे काही चार्ज लागत असतात ते हे डायरेक्ट मध्ये येत असतात. त्यानंतर पुढे दिलेले त्यांनी की फॅक्टरी लाइटिंग आणि हिटिंग जे काही आपण उष्णता किंवा लाइटिंग जे काही असणाऱ्या फॅक्टरीमध्ये ते चार्जेस आपले डायरेक्टली आपण ट्रेडिंगमध्ये डेबिट साईडला दाखवत असतो. त्यानंतर फॅक्टरी रेंट असेल किंवा रेट असेल म्हणजे भाडं असेल फॅक्टरीचं. त्यानंतर फॅक्टरीचा इन्शुरन्स असेल. त्यानंतर वर्क्स मॅनेजर सॅलरी असेल जे मॅनेजर असतो त्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये तर त्या मॅनेजरची सॅलरी द्यावी लागते. आणि त्यानंतर फायनली आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ह्या साईडला लिहिता येतो किंवा आपण तो शोधून या ठिकाणी लिहत असतो. ओके, त्यानंतर आता आपण क्रेडिट साईडला बघू. या ठिकाणी क्रेडिट साईडला जे काही दिलेले आयटम्स आहेत कोणकोणते आयटम या ठिकाणी येत असतात बघा. या ठिकाणी सर्वात आधी टॉपला सेल आलेला असतो. जी काही विक्री आपण करणार आहोत ती विक्री आपण लिहित असतो इनर कॉलमला कारण बऱ्याचदा काय असतं की जी आपण विक्री करतो तर बऱ्याचदा माल रिटर्न ही परत आपल्याला येत असतो. रिटर्न इनवर्ड आपण त्याला म्हणत असतो म्हणजे सेल रिटर्न म्हणतो याला. ठीक आहे, त्यानंतर त्यांची टोटल मारल्यानंतर ती अमाऊंट बाहेर लिहायची. त्यानंतर या ठिकाणी बाय मध्ये दिलेला आहे की गुड्स लॉस्ट बाय फायर. जर का समजा गुड्स आपला लॉस झाला असेल जळाला असेल त्यामुळे आपला लॉस झाला असेल गुड्स लॉस झाला असेल चोरीने थेपने. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय केला असेल तुम्ही फ्री सॅम्पल म्हणून म्हणजे नमुना म्हणून तू वितरण केला असेल माल. त्यानंतर अशा प्रकारे हा माल बाहेर जातोय आलं लक्षामध्ये. त्यानंतर गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंटमध्ये गुड्स आपला लॉस झाला असेल किंवा गुड्स विड्रॉन बाय पार्टनरने जो काही भागीदार असेल त्याने काय केलं असेल स्वतःच्या यूजसाठी तो गुड्स घेतला असेल. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, ह्या इयर मध्ये जो काही उरलेला माल असेल क्लोजिंग स्टॉक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि जो काही जर सपोज आपल्याला ह्या ठिकाणी ग्रॉस लॉस जर आला असेल तर तो आपण क्रेडिट साईडला लिहत असतो. आय होप की तुम्हाला हा जो प्रोफार्मा असेल पूर्णपणे समजला असेल. ओके, त्यानंतर याची जी काही टोटलिंग असणार आहे याची टोटलिंग आपण खाली करत असतो. जी काही फिगर तुम्हाला या ठिकाणी त्याची टोटलिंग करावी लागत असते. एक महत्वाचं या ठिकाणी नोट दिलेली बघा. इन द केस ऑफ द कंबाईन टर्म ऑफ द वेजेस अँड सॅलरी फॉलोइंग ट्रीटमेंट शुड बी गिवन. बघा जर का समजा एकाच ठिकाणी जर का वेजेस आणि सॅलरी हा वर्ड तुम्हाला एकत्रित यूज केला गेला असेल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की याचा जो काही यूज आहे की आपण तो कुठं लिहिणार की या आयटमला आपण कुठे एंटर करणार. बघा when the wages and salary is given in which wages are appearing first it
शुड बी ट्रान्सफर टू द ट्रेडिंग अकाउंट. बघा, सुरुवातीला जर का वेजेस हा वर्ड आलेला असेल तर ट्रेडिंगला टाकावा. बघा काय सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही त्या डेबिट साईडला त्याला टाकायचं. सुरुवातीला वेजेस दिलेलं असेल आणि नंतर सॅलरी म्हटलं असेल तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला त्याला ट्रान्सफर करावा लागत असतो. त्यानंतर वेन द आयटम बघा वेन काय म्हटलेलं आहे, वेन दी आयटम सॅलरी अँड वेजेस इज गिवन इन विच सॅलरी appear first should be the transfer to profit and loss account डेबिट साईड. बघा, जर का सॅलरी हा वर्ड फर्स्ट आलेला असेल तर मग त्याला आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टाकत असतो. की आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आलं लक्षामध्ये? खूप सोपी कन्सेप्ट आहे. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की प्रॉफिट अँड लॉस. ओके, प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट अँड लॉस जर का आपण बघितलं की हे जे काही प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय, नफा तोटा जे काही खातं आहे ते आपल्याला पाहिजे. ट्रेडिंग नंतर मग प्रॉफिट अँड लॉस येत असतं. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाइप ऑफ द नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द मेन अकाउंट ऑफ द इन्कम स्टेटमेंट. बघा, इन्कम स्टेटमेंटचं हे मेन अकाउंट आहे आणि ते नॉमिनल अकाउंट असतं. इट इज प्रिपेअर टू द सर्टन द नेट प्रॉफिट इन अर्नेड ऑर नेट लॉस सफर्ड बाय अ बिझनेस कन्सर्न ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. बघा, अकाउंटिंग इयर मध्ये आपल्याला लॉस आला आहे की नेट प्रॉफिट आला हे शोधण्यासाठी आपण हे स्टेटमेंट बनवत असतो. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड टू दी डेबिट साइड, whereas all the indirect income are recorded to be the credit sides of these account. बघा, काय होत असतं की डेबिट साइडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येत असतात आणि क्रेडिट साइडला इनडायरेक्ट इन्कम हे या अकाउंट मध्ये येत असतात. बघा, द क्रेडिट बॅलन्स ऑन दीज अकाउंट शोज द नेट प्रॉफिट. बघा काय म्हटलेलं आहे, जर का समजा क्रेडिट साईडची टोटल बॅलन्स जर का जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट हा शो होत असतो, विच इज ट्रान्सफर टू द कॅपिटल अकाउंट. बघा, मग त्यानंतर याला आपण कॅपिटल अकाउंटला हा ट्रान्सफर करत असतो. बघा, क्रेडिट साइड ऑर ऍडेड टू कॅपिटल. ओके, आणि तो कॅपिटलमध्ये ऍड केला जात असतो. द डेबिट बॅलन्स ऑफ द अकाउंट शो द नेट लॉस विच इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अँड डेबिट साइड ऑर रिड्यूस फ्रॉम द कॅपिटल. बघा, जर का प्रॉफिट झाला असेल तर तो आपण कॅपिटलमध्ये ऍड करत असतो आणि जर का लॉस झाला असेल तर तो कॅपिटलमधून आपण मायनस करत असतो. ही पुढची ट्रीटमेंट आहे. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर याचाही प्रोफार्मा आपल्याला समजून घ्यायचा आहे की जे प्रॉफिट अँड लॉस आहे या प्रॉफिट अँड लॉसचा प्रोफार्मा आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण जर का आपल्याला प्रोफार्मा व्यवस्थितपणे समजला असेल तर आपण जे काही प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे सॉल्व्ह करणार आहोत ते तुम्हाला इझी जातील समजायला. ओके, या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे की जे काही प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे की या ठिकाणी त्याचा प्रोफार्मा तुम्हाला दिलेला आहे फॉर द इयर एंडेड. या ठिकाणी आपल्याला इयर एंडेड टाकावं असतं. सेम डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्टिक्युलर 2 कॉलम्स. ओके, सेम यालाही तेच पर्टिक्युलर 2 कॉलम्स. या ठिकाणी बघा, ही जी काही साईड असणार आहे ह्या साईडमध्ये सगळे जी काही आयटम्स येणार आहे ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे येत असतात आणि क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम हे येत असतात. ओके, कोणकोणते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ओके, पहिली गोष्ट सॅलरी. आता बघा, नुसता सिंगल वर्ड आहे सॅलरी म्हणून आपण हा इकडे दाखवलेला आहे. त्यानंतर सॅलरीज अँड वेजेस. बघा, या ठिकाणी सॅलरी फर्स्ट आलेला आहे म्हणून आपण इनडायरेक्ट मध्ये घेतलेला आहे. जर का इकडे वेजेस फर्स्ट आला असता तर तो आपण पुढे घेतला असता, ट्रेडिंग मध्ये घेतला असता. ओके, त्यानंतर रेंट आहे, रेट आहे म्हणजे जो काही भाडे वगैरे असणार आहे, इन्शुरन्स असणार आहे, जो काही विमा असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटिंग असणार आहे म्हणजे जे काही आपण इलेक्ट्रिसिटी किंवा जे काही आपण लाइटिंग आहे त्याच्यासाठीचा जो काही खर्च आहे. त्यानंतर हा जो काही खर्च असणार हा कोणाशी ऑफिसचा खर्च असणार आहे आणि आधीचा जो काही खर्च होता ट्रेडिंगचा तो फॅक्टरीचा खर्च होता. ओके, आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे पहिली गोष्ट तर. ओके, त्यानंतर टेलिफोन पोस्टेज, टेलिफोन असेल किंवा आपण पोस्टेज वगैरे करत असतो. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जे काही आपण स्टेशनरी असेल किंवा छोटे छोटे प्रिंटिंग गोष्टी काही करत असतो हे खर्च. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड सेल्समन वरती जे काही आपण किंवा ट्रॅव्हलिंगचे जे काही खर्च असतो, जो काही प्रवास भाडे असणार आहे किंवा प्रवास आपण सेल्समॅनला देत असतो ते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपण इकडे दाखवत असतो. डेप्रिसिएशन ऑन ॲसेट, जी काही आपली मालमत्ता आहे त्यावरचा जो काही घसारा असेल
तो आपण या ठिकाणी इन्क्लूड करत असतो. त्यानंतर लोडिंग चार्जेस, सपोज एखाद आपण माल भरतोय तर त्या ठिकाणी हा माल लोक असतात की जे गाडी लोड करत असतात त्यांना ते चार्ज द्यावे लागत असतात. त्यानंतर ऑडिट फी सीए लोक असणार आहे किंवा जी काही लोक आपले ऑडिट करणारी जी ऑडिटर्स असतात त्या लोकांना आपण काय करत असतो, फी आपली कंपनी काय करत असते, पे करत असते. ओके. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, जे काय आपण मनोरंजनासाठी जे काही खर्च असतो, मनोरंजनासाठीही आपल्याला खर्च करावा लागत असतो, म्हणून या ठिकाणी एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस सुद्धा आहे. त्यानंतर रिपेअर, रिन्युअल अँड मेंटेनन्स, सपोज जे काही आपले वाहने असतील, बिल्डिंग्स असतील, ऑफिस असतील, याला आपलं काय करावं असतं, रिपेअर करावं लागतं, रिन्युअल करावं लागतं किंवा मेंटेनन्स करावं लागत असतं. ओके. इंटरेस्ट ऑन अ लोन, जे काही आपण कर्ज घेतलं असेल त्यावरती व्याज द्यावं लागत असतं. त्यानंतर सन्ड्री मिसलेनियस एक्सपेन्सेस, जे काही किरकोळ जे काही खर्च असणार आहे ते करावे लागत असतात. त्यानंतर कन्व्हेन्स जे काही भत्ता वगैरे असणार आहे, जे काही किरकोळ खर्च आहेत ती. त्यानंतर लॉस बाय फायर म्हणजे काय, जर समजा जड आलं असेल, त्याच्याने लॉस झाला असेल, लॉस बाय थेफ्ट असेल, चोरी झाली असेल, लॉस बाय ऍक्सिडेंट असेल, अपघात झाला असेल, ह्या सगळ्या लॉस इकडे आपल्याला दाखवत असतो. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल, हा सुद्धा इनडायरेक्ट खर्च आहे. जर का तुम्ही ऍडव्हर्टायझिंग दाखवली असेल, ऍडव्हर्टायझिंग केली असेल तर ऍडव्हर्टायझिंग म्हणून आपण याला दाखवू शकतो. ओके. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की कमिशन अलाव गिवन, जर का समजा तुम्ही पार्टनरांना कमिशन दिलं असेल किंवा कुणालाही बाहेरच्या व्यक्तींना जरी तुम्ही कमिशन दिलं असेल तो सुद्धा आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर डिस्काउंट तुम्ही कोणालाही अलाव केला असेल किंवा माल देताना डिस्काउंट अलाव केला असेल तोही. त्यानंतर अलाउन्सेस, जे काही तुम्ही जे काही अलाउन्सेस केलेले असणार की जे भत्ता दिलेला असेल. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर कॅरीज आउटवर्ड आहे. त्यानंतर सेल चार्जेस आहे. त्यानंतर तुम्ही जे काही सेल केलेले आहेत त्या सेल साठी तुम्हाला जे काही चार्जेस पे करावं लागले ते, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येत असतात. त्यानंतर मग बॅड डेप्स आहे, काय आहे त्या ठिकाणी बॅड डेप्स आहे. आता बॅड डेप्स म्हणजे काय, बुडत खाते असतं. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी असेल, बघा जी काही एक्सपोर्ट ड्युटी असते, तुम्हाला जर का माल हा हे करत असतो आपण, पाठवायचं असेल किंवा आणायचं असेल त्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी ह्या लागत असतात. आलं लक्षामध्ये. त्यानंतर टॅक्स आहे, जो काही कर तुम्हाला भरावा लागतो. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर जे काही ट्रेड एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर लिगल चार्जेस आहे, जे काय आपल्याला बरेचशा वेळेस लिगल चार्जेस असतात, जे आपल्याला नोटरी करायची असेल वगैरे किंवा ॲडव्होकेटची फीज असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील. त्यानंतर प्रोफेशनल चार्जेस असतात. त्यानंतर पुढे दिलेले आहे की बँक चार्जेस, बँक आपल्याला चार्ज सर्व्हिस देते त्यासाठी आपल्याकडनं चार्जही लावत असते. त्यानंतर स्कॉलरशिप्स फीज असेल. त्यानंतर सेकंडरी पॅकिंग चार्जेस असतात. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट, जर समजा फिक्स ॲसेट आपण विकली त्यानंतर आपल्याला जर त्यावरती लॉस सुद्धा येत असतो. त्यानंतर नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. ओके. आय होप की तुम्हाला हे समजलं. ओके. आता आपण बघणार आहोत की क्रेडिट साईड. आता या ठिकाणी जर का आपण बघितलं की हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होते. आता क्रेडिट साईडला हे सगळे काय असणार आहेत, इनडायरेक्ट इन्कम असणार आहे. बघा सर्वात आधी जो काही ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे आपल्याला ट्रेडिंगमधनं तो इकडे फॉरवर्ड करावा लागतो. त्यानंतर कमिशन रिसिव्ह झालं असेल आपल्याला तर ते आपण या ठिकाणी दाखवतो. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह असेल, डिस्काउंट आपल्याला मिळाला असेल, तो इंटरेस्ट मिळाला असेल. त्यानंतर डिव्हिडंड मिळालेलं असेल, रेंट मिळालं असेल, सन्ड्री जे काही मिसलेनियस रिसिप्ट, किरकोळ रिसिप्ट मिळाले असतील. त्यानंतर प्रॉफिट ऑफ असेल, जर का आपल्याला ॲसेट विकल्यानंतर काही प्रॉफिट झालं असेल तो. आणि त्यानंतर नेट लॉस ट्रान्सफर, जर का आपल्याला लॉस झाला असेल तर लॉस आपण ह्या साईडला दाखवत असतो. आणि त्यानंतर तो ट्रान्सफर करत असतो कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला आणि तो काय करत असतो, तो लेस करत असतो. ओके. आय होप की तुम्हाला PNL म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय, त्याचा पूर्ण प्रोफार्मा समजला असेल. ओके. त्यानंतर पुढची जी काही टर्म आहे, पुढची जी काही फायनल अकाउंट मधली जी काही कन्सेप्ट आहे ती आहे बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट म्हणजे काय त्याआधी आपण जाणून घेऊ. बघा बॅलन्स शीट म्हणजे काय. बॅलन्स शीट
इज अ स्टेटमेंट शोविंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन द पर्टिक्युलर डे. एखाद्या पर्टिक्युलर डेला जर का आपण आपल्या बिझनेसची पोझिशन जर का बघितली, ते दाखवण्याचं काम कोण करत असतं? बॅलन्स शीट. म्हणजे एक आपल्यासाठी एक ते ॲज अ कॅलेंडर म्हणून काम करत असतं, की जर ह्या डेला आपल्या बिझनेसची पोझिशन काय आहे, तर बॅलन्स शीट आपल्याला ते सांगत असतं. ओके, ऑल द लायबिलिटी आर रेकॉर्डेड टू द लेफ्ट हँड साइड ॲज ऑल ॲसेट्स आर रेकॉर्डेड राईट हँड साईड. बघा, राईट हँड साईडला सगळे ऍसेट हा रेकॉर्ड केले असतात आणि लेफ्ट हँड साईडला सगळ्या लायबिलिटी हा रेकॉर्ड केल्या जात असतात. दी बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट बट स्टेटमेंट शो दी फायनान्शियल पोझिशन ऑफ फर्म. बरं, बॅलन्स शीट हे काही एक अकाउंट नाहीये, तर हे काय आहे? एक स्टेटमेंट आहे जे की आपल्या बिझनेसची पोझिशन दाखवत असतं. ॲज ऑन द गिवन डेट इन द फॉर्म ऑफ ॲसेट अँड लायबिलिटी. कशाच्या माध्यमातून? की आपल्याकडे ॲसेट किती आहे आणि आपल्याकडे लायबिलिटी किती आहे हे दाखवण्याचं हे स्टेटमेंट काम करत असतं. आणि हे स्टेटमेंट म्हणजेच काय? तर बॅलन्स शीट. बिझनेसची पोझिशन दाखवण्याचं काम करणारं जे काही स्टेटमेंट असतं, त्या स्टेटमेंटला आपण बॅलन्स शीट म्हणत असतो. ओके, खाली बॅलन्स शीटचा प्रोफार्मा दिलेला आहे. बघा, बॅलन्स शीटचा प्रोफार्मा या ठिकाणी दिलेला आहे. तो आधी आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा काय म्हटलेलं की बॅलन्स शीट इज गिवन बिलो. ओके, बॅलन्स शीट ॲज ऑन, या ठिकाणी डेट आपल्याला टाकावं लागतं, इयर टाकावं लागत असतं. या ठिकाणी बघा, आता 11th मध्ये आपण बघितलं होतं की हा जो हे जे काही पार्टनर्स आहे, आधीच्या केसमध्ये पार्टनर्स न होते, तर ह्या वर्षी आपण 12वी मध्ये पार्टनरशिपचं फायनल अकाउंट शिकतो. त्या ठिकाणी ABC हे काय, 3 पार्टनर या ठिकाणी दाखवलेले. ही लायबिलिटी साईड आहे, ही लेफ्ट हँड साईड आहे, आणि ही ॲसेट ही राईट हँड साईड आहे. या ठिकाणी डेबिट क्रेडिट नाहीये, या ठिकाणी लेफ्ट हँड राईट साईड आहे, लायबिलिटी साईड अँड ॲसेट साईड असते. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे काही तिन्ही पार्टनर असणार आहेत, तिघांची टोटल घेणार आहेत, आणि हे वरचं जे असणार आहे हे काय आहे? कॅपिटल अकाउंट आहे. ओके, जर का करंट अकाउंट जर आलेलं असेल तुमच्या एक्झाम्पलमध्ये, तर करंट अकाउंट सुद्धा तुम्हाला इकडे दाखवावं लागत असतं. ठीक आहे, त्यानंतर क्रेडिट बॅलन्स हे दाखवत असतं. आलं लक्षामध्ये? त्यानंतर जनरल रिझर्व्ह असेल, प्रॉफिट अँड लॉस जे काही बॅलन्सिंग असेल तुमचं. त्यानंतर लोन ऑन मॉर्गेज असेल, जर का तुम्ही काही तारण केलं असेल, जे काही तारण करून लोन घेतलं असेल, किंवा बँककडनं लोन घेतलं असेल, लोन फ्रॉम पार्टनरकडनं कर्ज घेतलं असेल, बिल पेबल असेल, तुम्हाला काही बिल द्यायची असेल, काही तुमच्याकडे देणं बाकी असेल, ओव्हरड्राफ्ट असेल. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? बँकेकडनं आपण एक्स्ट्राचं कर्ज घेणे. ओके, त्याला म्हणतात ओडी, ओव्हरड्राफ्ट म्हणतो. सनरी क्रेडिटर, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं की सनरी क्रेडिटर म्हणजे कोण? की ज्या व्यक्तीकडनं आपण माल परचेस करतो त्यांना आपण सनरी क्रेडिटर म्हणत असतो. ओके, या ठिकाणी ॲड, लेस या अनादर ॲडजस्टमेंट यावरती ॲडजस्टमेंट असतात. ओके, त्यानंतर लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर, जे काही याच्यावरती समजा काही प्रोव्हिजन असेल बनवलेली डिस्काउंटची, तर ती आपल्याला लेस करावी लागत असते. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येत असतात. त्यानंतर इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स जर असेल तर या ठिकाणी आपण ते दाखवत असतो. ओके, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, प्रोव्हिजन करून ठेवावं लागत असे टॅक्सेससाठी. ओके, या ठिकाणी या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि त्यानंतर मग खाली त्यानंतर या अशा प्रकारे आपण ह्या लायबिलिटीज बघितल्या. त्याच प्रकारे ॲसेट ही या ठिकाणी ॲसेट ही आहेत. ओके, आता ह्या ॲसेट कोणकोणते आहेत ते आपल्याला बघावं लागतील. बघा, या ठिकाणी पहिली गोष्ट तर गुडविल. गुडविल म्हणजे काय? जे काही लौकिक आहे, गुडविलचा जे काय आहे आपलं, जे काही लौकिक नाव असणार आहे ते आपलं. त्यानंतर लँड बिल्डिंग असणार आहे, जी काही जमीन किंवा जी काही बिल्डिंग असणार आहे त्यामध्ये आपल्याला डेप्रिशिएशन. आता ह्या ज्या काही ॲसेट असणार आहे प्रत्येकाचं काय करावं लागत असतं? आपल्याला डेप्रिशिएशन लेस करावं लागत असतं. जसं लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिशिएशन, त्यानंतर प्लॅन मशिनरी, फर्निचर फिक्चर, त्यानंतर फर्निचर फिक्चर झालं. त्यानंतर जे काही इक्विपमेंट्स असणार आहे, डिलिव्हरी मोटर व्हॅन असणार आहे. त्यानंतर लीज होल्ड किंवा फ्रीज होल्ड प्रिमायसेस असणार आहे. प्रिमायसेस म्हणजे काय? ज्यात रिकाम्या जागा असणार आहे किंवा ज्या काही भाड्याने दिलेल्या ज्या काही जागा असणार आहे. त्यानंतर पेटेंट असणार आहे, तुमचं इंटेंजिबल असेट आहे. ओके, त्यानंतर लूज अँड टूल्स आहे. त्यानंतर तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, आता इन्व्हेस्टमेंट्स ही एक ॲसेटच आहे, परंतु यावरती आपल्याला डेप्रिशिएशन नाही आहे. ओके, त्यानंतर स्टोअर द स्पेअर पार्ट जे असणार आहे ते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती डेप्रिशिएशन आपल्याला काढतात. प्रिपेड एक्सपेन्सेस असतात, प्रीपेड एक्सपेन्सेस. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम जर असेल ती. त्यानंतर लोन अँड ॲडव्हान्स. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक.
आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा जो काही घटक आहे तो आहे सन्ड्री डेटर. मुलांना या ठिकाणी भरपूर प्रॉब्लेम येत असतात, कारण सन्ड्री डेटरवरती काय असतं, बऱ्याचशा ऍडजस्टमेंट ह्या दिलेल्या असतात आणि मोस्ट ऑफ स्टुडंट या ठिकाणी कन्फ्युज होत असतात. बट तुम्ही जर का व्यवस्थित याला समजून घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा काय करावं लागत असतं, जी काही अमाऊंट असणार ती घ्यावं लागते, त्यानंतर याच्या ऍडजस्टमेंट आधी करून घ्यायच्या, त्यानंतर या ठिकाणी लेस बॅड डेट्स असतो, जो नवीन असेल तो लेस करायचा, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स असतो तो लेस करायचा. ओके, आणि त्यानंतर त्याची टोटल ही बाहेर लिहावी लागते. ओके, ऑन अ डेटर, जी काही डेटर सगळं. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असेल, त्यानंतर बिल रिसिवेबल असेल, कॅश इन हँड असेल, कॅश ॲट बँक असेल. ओके, आणि त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स. जर का क्रेडिट बॅलन्स असेल तर ते ह्या साईडला लिहावं लागत असतं, जर पार्टनरांचं करंट अकाउंट मधलं. ओके, अशा प्रकारे हे एक प्रोफार्मा आपण बघितलेला आहे बॅलन्स शीटचा. बॅलन्स शीटचा प्रोफार्मा आय होप की तुम्हाला समजला असेल व्यवस्थित. याला एकदा परत तुम्ही वाचून घ्या, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, याचा पेज नंबर 18 आहे. याला तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकतात. ओके, हे खूप महत्वाचं आहे, आलं लक्षात. आता या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेले असतात. बघा या ठिकाणी ऍडजस्टमेंटच्या प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट हे जात असतात. ओके, जर का तुम्हाला ऍडजस्टमेंट जमल्या तर पार्टनरचं जे काही फायनल अकाउंट आहे अगदी तुमच्यासाठी स्कोरिंग हा चॅप्टर होणार आहे. ओके, बघा क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीट मध्ये दाखवावा लागत असतो. क्लोजिंग स्टॉक काय आहे हे सांगण्याची तुम्हाला गरज नाही. आता बघा क्लोजिंग स्टॉक म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला आपण दाखवत असतो आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवत असतो. ओके, आउटस्टँडिंग जर काही एक्सपेन्सेस असणार आहे तर काय करतो आपण, ऍड करतो पर्टिक्युलर जे काही एक्सपेन्सेस असणार आहे त्या डेबिट साईडला जे काय असणार आहे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. ओके, आणि दुसरा जो काही इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण तो दाखवत असतो. ओके, प्रीपेड जर काही एक्सपेन्सेस असेल तर आपण काय करतो, डिडक्ट करतो ते पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून डेबिट साईडमध्ये त्या जो ट्रेडिंग मध्ये जर किंवा पीएनएल ला असेल, आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण तो रेकॉर्ड करत असतो. ओके, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स प्री रिसिव्ड इन्कम. हे जर प्री रिसिव्ड इन्कम असेल तर काय करतो आपण, डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर जो काही इन्कम असेल त्यामधनं क्रेडिट साईडमधनं कशाच्या प्रॉफिट अँड लॉसच्या ती वजा करत असतो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण तो लिहत असतो. ओके, इन्कम जर का रिसिवेबल असेल, इन्कम रिसिवेबल असेल तर मग ऍड करावं लागतं पर्टिक्युलर त्या इन्कम मध्ये क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपल्याला तो दाखवावा लागत असतो. आय होप की तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर 5 नंबरची जी काही 6 नंबरची जी काही ऍडजस्टमेंट दिलेली बॅड डेब्ट्स ऍडिशनल बॅड डेब्ट्स किंवा न्यू बॅड डेब्ट्स असेल. बघा शो द डेबिट साईडला आपण ते दाखवत असतो प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि ऍड करत असतो ओल्ड बॅड. बघा ऍड टू द ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये आपण त्याला ऍड करत असतो डेबिट इफ एनी जर का असेल तर डेबिटला. ओके, त्यानंतर डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर, आणि सन्ड्री डेटर मधून काय करत असतो, डिडक्ट करत असतो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईड मध्ये. ओके, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट जर असेल, रिझर्व्ह फॉर किंवा ज्याला आपण आरडीडी म्हणत असतो, तर शो आपण करत असतो डेबिट साईड ऑफ दी प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर बॅलन्स शीट मधून ऍसेट साईडचं ते करत असतो. त्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर, रिझर्व्ह फॉर जे काय असणार आहे डिस्काउंट जर असेल तर काय करतो, शो द डेबिट साईडला आपण प्रॉफिट अँड लॉसच्या त्याला शो करत असतो. ऍड टू द डिस्काउंट अलाउड, आणि डिस्काउंट मध्ये ऍड करत असतो. ओके, डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर्स, आणि सन्ड्री डेटर म्हणून त्याला डिडक्ट करत असतो आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला शो करत असतो. ओके, त्यानंतर डेप्रिशिएशन जर का असेल तर शो द डेबिट साईड्स ऑफ द प्रॉफिट अँड लॉस, आणि लेस फ्रॉम द पर्टिक्युलर ऍसेट इन द बॅलन्स शीट, पर्टिक्युलर ज्या काही ऍसेट्स असतील त्यामधनं वजा करतो आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहत असतो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर का असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर का असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागत असतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल शो दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवतो, आणि पार्टनरचे जे कॅपिटल करंट असेल अकाउंट त्या क्रेडिट साईड मध्ये ऍड ऑर अ कॅपिटल. बघा काय म्हटलेलं क्रेडिट साईडला, ऍड टू द पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट मध्ये ऍड करत असतो. आय होप यू अंडरस्टँड. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघा, नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे. यामध्येच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर का असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर का असेल, शो टू द डेबिट साईड्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट. बघा जे काही
डेबिट साईडला जे इंटरेस्ट असणार आहे ते कुठे शो करतो आपण, डेबिट साइड्स ऑफ द पार्टनर कॅपिटल ऑर अ करंट अकाउंट ऑर लेस फ्रॉम कॅपिटल करंट अकाउंट, आणि ते लेस एकदा आपण ते लेस करत असतो. ओके, त्यानंतर शो द क्रेडिट साइड्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस. बरं, या ठिकाणी क्रेडिट साईडला आपण ते शो करत असतो प्रॉफिट अँड लॉसच्या. ओके, त्यानंतर इंटरेस्ट ऑन जर का लोन असेल तर मग शो ॲज द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस, डेबिट साईडला दाखवतो आणि त्यानंतर ऍड करत असतो लोनमध्ये. जी काही लोन असेल लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी मधून. ओके, त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. बरं, जर काय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल तर काय करत असतो आपण, किंवा लोनवरती जर काय इंटरेस्ट असेल तर काय करतो, शो द क्रेडिट साइड्स ऑफ दी प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला टाकत असतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये दाखवत असतो. ओके, त्यानंतर इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय द फायर किंवा ॲक्सिडेंटने जर का तो हे झाला असेल तर मग काय करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉसमध्ये अमाऊंटमध्ये घेत असतो आणि बॅलन्स शीटच्या आपण बॅलन्स शीटमध्ये साईडला क्लेम अमाऊंट ती करत असतो आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जर का लॉस असेल तर. ओके, त्या ठिकाणी आता पुढे बघा काय म्हटलेलं त्यांनी की अनश्युअर गुड्स डिस्ट्रॉय बाय अनश्युअर बाय. जर समजा आधी आपण इन्शुअर केलेला होता, या ठिकाणी अनसेक्युर्ड आहे म्हणजे जास्त आपण सिक्युरिटी घेतली. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवत असतो आणि शो क्रेडिट साइड्स ऑफ ट्रेडिंगला. या ठिकाणी क्लेम केलेला होता, इन्शुअर्ड होता म्हणून आपण या ठिकाणी क्लेम केलेला होता. या ठिकाणी हा अनश्युअर्ड आहे म्हणून या ठिकाणी आपण क्लेम करू शकत नाही. ओके, त्यानंतर गुड्स स्टोलन. गुड्स जर का स्टोल झाला असेल, चोरला गेला असेल तर गुड्स अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकत असतो आणि शो द क्रेडिट साइड्स ऑफ द ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आपण हे दाखवत असतो. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे 14 नंबरला बघा. 14 नंबरला काय म्हटलेलं आहे, जर का गुड डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून जर का आपण ती वाटली तर प्रॉफिट अँड लॉस जी काही डेबिट साईडला आपण दाखवत असतो आणि ऍड इन ॲडव्हर्टाइजमेंट जर का ॲडव्हर्टाइज दिलेली असेल त्यामध्ये ऍड करायची. ओके, शो टू द क्रेडिट साइड्स ऑफ द ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला दाखवतो दुसरा इफेक्ट. ओके, गुड्स विड्रॉन बाय द पार्टनर. जर का त्याने पार्टनर काढले असतील, विड्रॉ केले असतील तर शो टू द क्रेडिट साइड्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट डिडक्ट फ्रॉम द पर्चेस मधून डिडक्ट करा, नाही तर मग काय करा, क्रेडिट साईडला ते दाखवत असतात. ओके, पार्टनर कॅपिटल करंट बघा काय म्हटलं की पार्टनरच्या जे काही कॅपिटल किंवा करंट अकाउंट असेल डेबिट साईडला. ओके, अनरेकॉर्डेड जर का परचेस असेल तर मग काय करणार, ऍड परचेस ऑन द डेबिट साइड्स ऑफ द ट्रेडिंग. बघा अनरेकॉर्डेड आहे तर रेकॉर्ड करून टाका, परचेस मध्ये ऍड करून टाका. ओके, त्यानंतर ऍड टू द क्रेडिटर. मग क्रेडिटर मध्ये पण ऍड करावं लागेल लायबिलिटी साईडला. ओके, त्यानंतर अनरेकॉर्डेड जर का सेल असेल तर काय करणार, डेबिटर त्याला ऍड करून टाका डेटर मध्ये ऍसेट साईडला ऑफ द बॅलन्स शीटच्या. आणि त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे सेल ऑन द, त्यानंतर ऍड करावा लागेल त्याला सेल ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग. ओके, त्याच प्रकारे पुढे दिलेलं आहे की जर समजा 17 नंबरमध्ये जर का तुम्ही बघितलं काय दिलेलं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे, इन्क्लूड द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, जर का समजा डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर जे काही रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतात त्यामधनं डिडक्ट करायचे असतात डेबिट साइड्स ऑफ द ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. त्यानंतर आणि ऍड करायचे असतात पर्टिक्युलर ॲसेटमध्ये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके, त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर का असणार आहे सेम, यालाही जर का समजा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार आहे इन्क्लूड द कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, तर याला काय करणार, ऍड करायचं असं पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये आणि डिडक्ट करायचे असतात पर्टिक्युलर त्या ॲसेटमधून बॅलन्स शीट. ओके, ॲसेटमधून बॅलन्स शीट साईडला. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं की बिल्स रिसिवेबल डिसऑनर जर का झाला, बिल रिसिवेबल जर का डिसऑनर झाला तर ऍड करायची जी अमाऊंट बिल डिसऑनर सन्ड्री डेटरमध्ये आणि इन द बॅलन्स शीट साईडला असते. त्यानंतर डिडक्ट करायचं असते ती अमाऊंट ज्या डिसऑनर त्या बिल्स रिसिवेबलमधून. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं आहे 19 नंबरला बिल पेबल डिसऑनर जर का झाला, बिल पेबल जर का डिसऑनर झाला ऍड करायची जी अमाऊंट बिल डिसऑनर टू द कशामध्ये ऍड करायची ती सन्ड्री डेटरमध्ये बॅलन्स शीट साईडला आहे, बॅलन्स शीटमध्ये आहे लायबिलिटी साईडला. त्यानंतर डिडक्ट अमाऊंट बिल डिसऑनर फ्रॉम द बिल्स पेबल मधून. ओके, बिल पेबल मधून ती डिडक्ट करायची असते. ओके, डेफर एक्सपेन्सेस ऑफ दी ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. ओके,
ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू द करंट इयर डेबिटेड फ्रॉम ओके, जी काही करंट इयरची जी काही एवढी ॲडव्हर्टाईज असेल ती डेबिट करायची असते पीएनएलच्या डेबिट साईडला. ओके, रिमेनिंग जी काही असणार आहे रिमेनिंग ॲडव्हर्टाइजमेंट शो ॲसेट साईड टू दे बॅलन्स शीट प्रीपेड. ओके, मग रिमेनिंग जी काही असणार आहे ती प्रीपेड म्हणून बॅलन्स शीटच्या याला ती दाखवत असतो. ओके, अशा प्रकारे आपण ह्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहे ह्या सगळ्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहे आणि ह्या सगळ्या ॲडजस्टमेंटचा अभ्यास तुम्हाला नीट करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे अजून ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. बघा काय दिलेलं आहे. रिझर्व रिसिप्ट इन्क्लूड दी कॅपिटल रिसिप्ट. एक्झाम्पल, सेल ऑफ द गुड्स इन्क्लूड द सेल ऑफ द फर्निचर. बघा, जर का समजा तुम्ही गुड्स किंवा काहीतरी फर्निचर सेल केला सपोज, तर ऍड द सेल ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला ते ऍड करायचं असतो आणि लेस फर्निचर ऑफ द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स. ॲसेटला काय करायचे असते, मायनस करायची असते. ओके, कमिशन ऑन द पार्टनर्स पर्सेंटेज ऑफ द ग्रॉस लॉस. जर का पर्सेंटेज वरती कमिशन पार्टनरला दिलं असेल तर शो करायचं असतं डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ओके, त्यानंतर शो द क्रेडिट साइड्स ऑफ द पार्टनर्स कॅपिटल ऑर अ करंट अकाउंट टू द पार्टनर कॅपिटल. ओके, अशा प्रकारच्या ह्या ऍडजस्टमेंट असतात. यानंतर अजून पुढे काही जे काही हिडन ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्या हिडन ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्याला खूप महत्वाच्या आहे. हिडन ऍडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स. बघा काय असतं की जर समजा सॅलरी रेंट पेड इथे दिलेलं असं की 10 मंथसाठी आहे, सपोज फॉर एक्झाम्पल 10 मंथसाठी ऍड amount of the salary rent for 2 month salaries rent respectively. बघा आलं का लक्षामध्ये, या ठिकाणी ऍड दी अमाऊंट्स ऑफ द सॅलरी, त्यानंतर रेंट फॉर 2 मंथ और टू सॅलरी रेंट रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहे बघा काय म्हटलं की ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉसला ह्या काही गोष्टी आहे हे दाखवत असतात. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये ह्या गोष्टी जात असतात. काय करावं लागणार आहे की ज्यामध्ये आपल्याला जर का अशा प्रकारच्या काही हिडन ॲडजस्टमेंट दिलेले असतात तर त्यासाठी खूप महत्त्वाची तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. शो द सेपरेट अमाऊंट ऑफ द सॅलरी ऑर अ रेंट फॉर 2 मंथ. मग जी काही इथं फक्त काय म्हटलेलं फॉर 10 मंथ म्हटलेलं, मग जी काही 2 मंथची जी काय असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं सेपरेटली अमाऊंट ही तुम्हाला सॅलरी किंवा रेंट असेल फॉर 2 मंथ ऑन द लायबिलिटी साइड्स ऑफ दी बॅलन्स शीटला ती व्यवस्थित तुम्हाला शो करावी लागेल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 इयर एंडिंग 30. ह्या अशा प्रकारच्या ज्या काही हिडन ॲडजस्टमेंट ह्या व्यवस्थित तुम्ही रीड करून घ्यायच्या आहेत. ओके, आणि त्यानंतर ह्या आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आपण हे तिन्ही प्रोफाईल म्हटलं खूप महत्त्वाच्या आहे आणि ह्या हिडन ज्या काही ॲडजस्टमेंट ह्या सुद्धा तुम्ही रीड करून घ्यायच्या आहेत. तुमच्या 21 नंबर पेजवरती ह्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला ह्या ज्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि या पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो काही प्रॉब्लेम आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेमला स्टार्ट करणार आहोत, समला स्टार्ट करणार आहोत, ज्या काही एक्सरसाइज त्याला स्टार्ट करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला हे नवीन जे काही व्हिडिओ तर त्यांची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या आणि म्हणजे तुम्हाला याची जी काही पुढचे जे काही व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.